पुढची बातमी आहे आजच्या मुंबई मॅरेथॉनचे अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत। आज मुंबई मॅरेथॉन सकाळीच सुरू झाली आणि आशिया खंडातली सर्वात श्रीमंत मॅरेथॉन अशी त्याची ओळख आहे। मुंबई मॅरेथॉनचं विजेतेपद केनियाच्या कॉस्मस लॅगटनं पटकावलं, तर दुसरा क्रमांक ॲच्यू बँटी आणि तिसरा क्रमांक शुमित ॲक्लिन्यूनं पटकावलाय। भारतीय गटात नितेंद्र सिंह रावत हा 42 किलोमीटर गटात विजयी ठरला, तर गोपी टी आणि करण सिंग तिसऱ्या स्थानी आले। महिला गटात इथिओपियाची अलेमू हिनं विजेतेपद पटकावलं। पूर्ण मॅरेथॉनच्या भारतीय महिला गटात सुधा सिंग विजेती ठरली आहे। यंदा ही मॅरेथॉनचं 16वं वर्ष आहे आणि मॅरेथॉनमध्ये मोठ्या प्रमाणात मुंबईकर सहभागी झाले होते। बॉक्सर मेरी कोमच्या हस्ते या मॅरेथॉनचा फ्लॅग ऑफ करण्यात आला आणि अनेक सामाजिक संदेशही या मॅरेथॉनच्या माध्यमातून देण्यात येत होते। भारतीय गटात 42 किलोमीटर प्रकारात विजयी ठरलेल्या नितेंद्र सिंग रावतशी केलेली बातचीत आपण ऐकूया। भारतीय पुरुष गटातनं मुख्य मैराथन मध्ये पहला आलेला नितेंद्र सिंह रावत आपल्या सोबत है। नितेंद्र, मुझे आप बताइए कितने समय में आपने दौड़ पूरी की और क्या कुछ आपको कैसा लग रहा है पहले आए हो? मैंने 2 आवर्स 15 मिनट 52 में की है। जो कोर्स रिकॉर्ड था 48 का था, तो 4 सेकंड से वो मिस हुआ है, लेकिन वर्ल्ड चैंपियन में से क्वालिफाई हुआ, तो ये एक मोटिवेट करने वाला एक हुआ है। कुछ सेकंड की देरी हुई आपको क्या लगता है, क्या कुछ कमी रह गई थी या क्या डिफिकल्टी, क्या कठिनाई आई थी कि आपको कुछ सेकंड देरी हो गई? थोड़ा बहुत और मेहनत करने की जरूरत है, और थोड़ा जो वेदर है बहुत ज़्यादा, आज मुझे लगा कि और दिनों की उससे कुछ ज़्यादा हॉट था। बाकी सही है, जो पेस से जा रहा था वो काफ़ी अच्छा, पेशर हमें काफ़ी अच्छे मिले प्रोग्राम ने जो दिया, तो अच्छा है सब कुछ। लेकिन ट्रैक के बारे में क्या कहना चाहोगे? इंटरनेशनल ट्रैक के कंपैरिजन में मुंबई का ट्रैक, और अभी देखा जाए तो मुंबई में जगह जगह काम भी चल रहे हैं, तो ट्रैक के बारे में क्या कहना चाहोगे? ट्रैक सही है वैसे, लेकिन थोड़ा बहुत पहले जो ट्रैक था उसके अपेक्षा थोड़ा टर्न ज़्यादा हो चुके हैं। बाकी ट्रैक वैसे एक नंबर का है, तो जब काम पूरा हो जाएगा वापस उसी ट्रैक पे रेस शुरू हो जाएगी। आता नितेंद्र रावत पहिला आला होता आणि त्याकडनं सांगण्यात येतं की त्याचा स्वतःचा गेल्या वर्षी रेकॉर्ड होता, मात्र त्या रेकॉर्डपेक्षा काही सेकंद त्याला या ठिकाणी हे पूर्ण 42 किलोमीटर पूर्ण करायला उशीर झाला। मात्र पहिला तोच ठरलाय आणि त्यांनी पहिला येण्याचा जो त्याचा मान आहे तो कायम ठेवलाय। व्हिडिओ जर्नलिस्ट नवनाथ कोंडेकरसह अक्षय कुडकेलवार, न्यूज 18 लोकमत, मुंबई। आता पुढची बातमी आहे हाफ मॅरेथॉन संदर्भातली। हाफ मॅरेथॉनमध्ये पुरुष संघातून श्रीणू मुगाता यानं पहिला क्रमांक पटकावलाय आणि करण थापा याचा दुसरा, तर कालिदास हिरवे यानं तिसरा क्रमांक पटकावलाय। हाफ मॅरेथॉन महिला विभागात राजस्थान पोलीसच्या मीनू प्रजापतीनं पहिला नंबर, तर मुंबई पोलीस दलातल्या गीता नाईक यांनी दुसरा क्रमांक पटकावलाय। मुंबई मैराथन पहली बार है, एयरटेल मैराथन दिल्ली किया था 2 बार, अभी फर्स्ट प्लेस है। क्या आपको उम्मीद थी कि आप जीत जाएंगे? इसके लिए आपने कितना प्रैक्टिस किया? या प्रैक्टिस के अकॉर्डिंग तो ये था कि हाँ फर्स्ट ही आऊँगी मैं। वैसे कुछ इतना खास टारगेट नहीं था, बस कंप्लीट कर रहा है किलिंग पावर से। फर्स्ट टाइम आपने इसमें पार्टिसिपेट किया, इसके पहले भी कर चुके हैं? नहीं, फर्स्ट टाइम मैंने पार्टिसिपेट किया। तो आपल्यासोबत ज्योती रावत आहे जी दुसरी आली आहे। ज्योती, खरं तर काय सांगशील, किती वेळात तू पूर्ण केलं आणि काय वाटतंय, कारण दुसऱ्या स्थानावर आली आहे भारतीय महिलांमध्ये तू? माझी 2 तास 50 मिनिटं अगोदर होती, आता 2 तास 45 मिनिटं झालेली आहे। ते बी माझं स्पेसर ठेवल्याबद्दल, पेसरमुळे मला खूप सपोर्ट मिळाला। आणि सायकल वापरायला देखील प्रोत्साहन मिळावं या उद्देशानं अकोल्यामध्ये सायक्लॉन रॅलीचं आज आयोजन करण्यात आलं होतं आणि रॅलीत 800 सायकल चालकांनी सहभाग घेतला होता। गेल्या 4 वर्षांपासून या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं। अकोल्यामध्ये शहरभर जवळपास 14 किलोमीटरपर्यंत ही सायकल रॅली काढली जाते। आर्चरीमध्ये ईशा पवार आणि साक्षी शितोळे यांनी अचूक लक्ष्यवेधी खेळ करत खेलो इंडिया स्पर्धेमध्ये महाराष्ट्राची सुवर्णमय सांगता केली आहे। 84 सुवर्णपदकांची कमाई या सगळ्यांनी केली आणि महाराष्ट्रात प्रथमच स्पर्धेत अव्वल स्थानावर महाराष्ट्र राहिलाय। स्पर्धेच्या शेवटच्या दिवसापर्यंत राज्याच्या क्रीडापटूंनी सुवर्णपदकाची बाजी मारत स्पर्धा गाजवली होती। सुवर्णपदक विजेत्याला केंद्राकडून 8 लाखांचं बक्षीसही दिलं जाणार आहे।